विद्यार्थी मित्र, आज या तासिकेमध्ये समाजशास्त्राची रूपरेषा या प्रकरणाचा शेवटचा भाग बघत आहोत. त्याच्यामध्ये तर 1.2 वसाहतकालीन भारत हा भाग आपण त्यामध्ये शिकणार आहोत. त्यामधील शिक्षण पद्धती, संस्कृती, प्रशासन, अर्थव्यवस्था, दळणवळण आणि संपर्क, राष्ट्रवादाची चळवळ, समाज सुधारणेच्या चळवळी, सामाजिक कायदे, स्वातंत्र्योत्तर भारत सुद्धा आपण बघणार आहोत. 1.3 भारतीय संविधान त्यामध्ये बघणार आहोत. कायदे, अर्थव्यवस्था, शिक्षण, राजकीय यंत्रणा आणि सारांश इत्यादी गोष्टी आपण त्यामध्ये बघणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया आपल्या 8 नंबरच्या पार्टला. 1.2 वसाहतकालीन भारत. 1.2 वसाहतकालीन भारत. आता सर्वच विद्यार्थ्यांना माहित आहे की वसाहत म्हणजे काय होते. आता मी म्हटलं सगळ्याच विद्यार्थ्यांना माहित आहे, पण सगळ्यांनाच माहित आहे किंवा नाही तरी आपण एकदा बघून घेऊ वसाहत म्हणजे काय होते. तर वसाहत म्हणजे एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या देशातील किंवा दुसऱ्या भूप्रदेशातील, एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एका विशिष्ट भागामध्ये वस्ती करून राहणे. आणि वसाहतवाद म्हणजे मग हे वसाहत झाली. तर वसाहतवाद म्हणजे काय, तर वसाहतवाद म्हणजे त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या संपन्न व लष्करीदृष्ट्या समर्थ देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापून त्या ठिकाणी वसाहत स्थापून राज्य करणे म्हणजे वसाहतवाद. तर ह्या दोन बाबी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील असं मी गृहीत धरतो आणि आपण पुढच्या भागाला सुरुवात करू. आता समाजशास्त्रामध्ये आपण आता बघत आहोत की समाजशास्त्रामध्ये इतिहासाशी कनेक्टेड भाग आपण आता बराचसा बघितलेला आहे. पार्श्वभूमी जेवढी आपण बघितलेली आहे ती सगळी इतिहासाशी कनेक्टेड अशी पार्श्वभूमी होती. तर यामध्ये काय आपल्याला बघायला मिळेल बघा. सर्वसाधारण भारतातील वसाहत काल हा कालखंड भागात युरोपियन देशांनी सत्ता प्रस्थापित करण्याचा कालखंड समजला जातो. म्हणजे या काळाला कोणता, युरोपाकडील जेवढे देश आले त्यांनी आपल्या देशामध्ये सत्ता प्रस्थापित करण्याचा कालखंड असा समजला जातो. 16व्या शतकामध्ये, आता कुठलं शतक चालू आहे, 21वं शतक चालू आहे. तर 16व्या शतकामध्ये काय झालं होतं, 16व्या शतकामध्ये व्यापाराच्या उद्देशाने पोर्तुगीज भारतात आले. आता भारतामध्ये काही एकच व्यक्ती आली नाही. भारत कसा आहे, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, सबके लिए खुला है मंदिर यह हमारा, असं आपल्या भारताचं होऊन गेलं. तर या भारतामध्ये वेगवेगळे लोक आले आणि त्यांनी राज्य करून घेतलं. आता कोण कोण आले त्यामध्ये, पोर्तुगीज भारतात आले. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात डच आणि ब्रिटिशही भारताच्या किनाऱ्यावर उतरले. म्हणजे डच पण उतरले आणि ब्रिटिशही भारताच्या किनाऱ्यावर उतरले. फ्रेंच सुद्धा या गोष्टीमध्ये मागे नाही राहिले, ते सुद्धा भारतामध्ये पोहोचले. पण त्यांचे अस्तित्व अधिक प्रकर्षाने फक्त दक्षिण भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दक्षिण भारत म्हणजे साऊथ इंडिया, त्यापैकी पुदुच्चेरी म्हणजे त्याला आता आपण म्हणतो पॉंडिचेरी, त्या भागामध्ये ते जास्त प्रमाणामध्ये राहिल्याचे आपल्याला कळते. तर ब्रिटिशांनी 20व्या शतकापर्यंत, मग ब्रिटिश भारतामध्ये आले आणि ते इथून निघून गेले का, 150 वर्ष राज्य केले ब्रिटिशांनी. तर मग त्या काळामध्ये त्यांनी काय केले, 20व्या शतकापर्यंत भारतावर राज्य केले. ब्रिटिशांनी 20व्या शतकापर्यंत भारतावर राज्य केले. त्यांच्या राजवटीच्या काळामध्ये भारतात ख्रिश्चन धर्माच्या, कोणता धर्म, ख्रिश्चन धर्माच्या अँग्लिकन परंपरेचा चर्च आणि इंग्लंड यांचा अधिक प्रभाव होता. ब्रिटिशांच्या काळामध्ये प्रशासनामध्ये अनेक संरचनात्मक सुधारणा होऊन राज्यकारभाराची घडी सुरळीत झाली. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे की इंग्रज भारतामध्ये आले आणि तेव्हापासून भारतामध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्या सुधारणा व्हायला लागल्या. तर राज्यकारभाराची घडी सुरळीत झाली, तसेच अनेक सामाजिक सुधारणा होणे शक्य झाले. ह्या गोष्टी आपल्याला नाकारता येणार नाही. मग वसाहतीच्या काळामध्ये ब्रिटिश सत्तेच्या भारतीय समाजावरील दृश्य परिणामांचा आपल्याला अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण ते भारतामध्ये आले, भारतामध्ये राहिल्यानंतर त्यांचा परिणाम कोणकोणत्या दृष्टिकोनातून आपल्या भारतातील लोकांवर पडला. आणि एखादी नवीन व्यक्ती आपल्याकडे आली म्हणजे पर्यायाने हळूहळू त्या व्यक्तीचा आपल्यावर प्रभाव पडतो आणि त्याचा परिणाम पण होतो, चांगला होतो वाईटही होतो, दोन्ही बाजूने होतो. तर पहिला प्रभाव पडला त्याचा आपण अभ्यास करणार आहोत, ती गोष्ट म्हणजे शिक्षण पद्धती. आता शिक्षण पद्धती म्हणजे काय, कसं केलं शिक्षण पद्धती, ब्रिटिशांनी आणली. ब्रिटिशांनी भारतात प्रस्थापित केलेल्या, म्हणजे शिक्षण भारतामध्ये आणलं गेले ब्रिटिशांच्या माध्यमातून.
ब्रिटिशांनी भारतात प्रस्थापित केलेल्या शिक्षण पद्धतीचे दूरगामी परिणाम पुढील प्रमाणे झाले. जसं उच्च शालेय पातळीवर दूरगामी परिणाम झाले. उच्च शालेय पातळीवरील शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जाई. कुठल्या भाषेतून? इंग्रजी भाषेतून. आणि म्हणून मराठी आपली मातृभाषा आहे आणि इंग्रजी ही मावशी भाषा झाली. तर इंग्रजी भाषेमधनं हे शिक्षण दिले जाईल. त्यामुळे आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये इंग्रजी ही संपर्क भाषा बनली. मग ज्या लोकांनी आधुनिक शिक्षण घेतलं त्यांच्यामध्ये कम्युनिकेशनचे साधन कुठली भाषा आली? इंग्रजी भाषा आली. आणि मला तुम्ही सांगा की इंग्रजी भाषा किती देशामध्ये बोलली जाते जवळपास? तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये कळवा. आणि इंग्रजीला इंटरनॅशनल भाषेचा दर्जा काय हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा. शाळा आणि महाविद्यालयामध्ये काय होते? सर्व वंश जाती आणि धर्माच्या मुला मुलींना प्रवेश घेण्याची मुभा होती. त्या काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये जात पात धर्म पंथ हा भेदभाव नव्हता. कुठल्याही जातीच्या वंशाच्या धर्माच्या मुला मुलींना प्रवेश घेण्याची त्या ठिकाणी मुभा होती. इंडियन युनिव्हर्सिटीज ऍक्ट लक्षात घ्या. इंडियन युनिव्हर्सिटीज ऍक्ट 1856. कुठला? 1856. ह्या अन्वये काय काय केलं गेलं? कलकत्ता, ज्याला आता कोलकाता म्हणतात, बॉम्बे ज्याला आता मुंबई म्हटलं जाते, मद्रास ज्याला आता आपण चेन्नई म्हणतो, हे नाव बदलले गेलेले आहेत. या ठिकाणी भारतातील पहिल्या विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. आधुनिक शिक्षण पद्धतीमधील विषय आणि अभ्यासक्रम धार्मिक नव्हते, ते लौकिक जीवनाशी म्हणजे सेक्युलर संबंधित होते. ज्याला सेक्युलर मीन्स धर्मनिरपेक्ष. आपल्या संविधानामध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. धर्मनिरपेक्ष, सेक्युलर कंट्री. आपण सेक्युलर कंट्रीमध्ये राहतो. त्यामध्ये गणित काय काय शिकवलं जाते? त्यामध्ये गणित, विज्ञान, तत्वज्ञान, समाजशास्त्र आणि इतिहास यासारख्या विषयांचा समावेश होता. या शिक्षण पद्धतीच्या मुशीतून नवीन बुद्धिवादी वर्ग उदयाला आला. एक नवीन वर्ग उदयाला आला, तो बुद्धिजीवी वर्ग उदयाला आला. आता हा वर्ग उदयाला आला तर या वर्गातील लोक जन्माने भारतीय. वर्गातील लोक कसे होते? या वर्गातील बुद्धिजीवी जन्माला जो आला वर्ग, त्यातील लोक जन्माने भारतीय परंतु पश्चिमी विद्येच्या चौकटीत घडलेले होते. पश्चिमी म्हणजे पाश्चिमात्याकडून जे विद्या शिकून आले होते, तिकडून अध्ययन करून आले होते, त्याचा प्रभाव मात्र यांच्यावर जास्त प्रमाणामध्ये होता. त्यांच्यापैकी काहींनी समाज सुधारणेच्या कार्यात लक्षणीय काम केले. आता तिकडून ज्या लोकांनी अध्ययन करून आले त्यांनी समाज सुधारणेच्या बाबतीमध्ये लक्षणीय काम केले. त्यांची बुद्धिनिष्ठता, समानता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्ष, सेक्युलर, लौकिक दृष्टिकोन आणि व्यक्तिवाद यासारखी सामाजिक मूल्ये बुद्धिवादी वर्गामध्ये खोलवर रुजायला लागली. आणि मग बुद्धिवादी वर्गामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ह्या गोष्टी रुजायला लागल्या. मग हळूहळू ब्रिटिशांच्या काळामध्ये संपन्नता यायला लागली काही प्रमाणामध्ये. पण एका बाजूनं त्यांनी नवनवीन गोष्टी आणल्या तर दुसऱ्या बाजूनं मात्र समाजावर अन्याय अत्याचार केला आणि बराच वर्ष आपल्यावरती त्यांनी राज्य केलं. याची जाण तुम्हाला आहे. जेव्हा स्वातंत्र्योत्तर कालखंड येईल त्यामध्ये हा भाग थोडासा आपण बघू. आणि हा विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला फर्स्ट टाइम जर भेटत असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर मात्र कृपया क्लिक करा, म्हणजे नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि प्रत्येक लेक्चर अपलोड करता बरोबर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि या चॅप्टरच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे यानंतर आपण काय करणार आहोत ते. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कृपया. तर पुढचा भाग आहे संस्कृती. पुढचा घटक कुठला आहे? वसाहतवादातील संस्कृती. आता संस्कृती म्हणजे कोणकोणती संस्कृती होती? तर खाद्य संस्कृती, खाण्यापिण्याच्या बाबतीमधली, पेहराव, वेशभूषा, सामाजिक रीतीभाती, सामाजिक चालीरीती कशा कशा पद्धतीच्या होत्या, समाजामध्ये काय व्हायचं, काय होत नव्हतं, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी व्हायच्या, वर्तणुकीचे संकेत, कशा पद्धतीने वागावं, कसं राहावं, काय हे सुद्धा गोष्टी त्यामध्ये सांगितलं जायचं. दृष्टिकोन, संस्कृतीमध्ये दृष्टिकोन हा भाग होता. विश्वास प्रणाली, भाषा, खेळ, मनोरंजन इत्यादी बाबतीत समाजातील सुशिक्षित वर्गातील अभिजनांनी ब्रिटिश जीवनसरणीचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. आता ब्रिटिश इथं राज्य करायला लागले तर त्यांचा प्रभाव भारतीय लोकांवर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागला आणि मग ते त्यांच्यासारखे वागायला लागले.
त्यांच्यासारखा पेहराव करायला लागले, बोलायला लागले आणि आपण पाश्चात्य संस्कृती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वीकारायला लागलो आणि आपल्यावर त्यांचा जास्त प्रभाव पडायला लागला. मग सुशिक्षित वर्गातील अभिजनांनी ब्रिटिश जीवनसरणीचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. जे सुशिक्षित होते म्हणजे तिकडून अध्ययन करून आलेले होते ते लोक, आपण जे इथले मूल निवासी जे लोक होते त्यांच्यावर याचा मात्र काही परिणाम झाला नाही. प्रख्यात समाजशास्त्रज्ञ डॉक्टर M.N. श्रीनिवास यांनी ब्रिटिशांचे अनुकरण करण्याच्या या प्रक्रियेला वेस्टर्नायझेशन हा शब्द प्रयोग केलेला आहे. M.N. श्रीनिवास यांनी काय नाव ठेवलेलं आहे या गोष्टीला? वेस्टर्नायझेशन. त्यालाच म्हणतात पाश्चात्तीकरण. त्याचं नाव कुठलं आहे? पाश्चात्तीकरण असे त्यांनी नाव दिले. अलातास यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाचे 4 वर्गीकरण केले. तर त्याचप्रमाणे अलातास यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाचे वर्गीकरण 4 प्रकारामध्ये केले. त्यापैकी पहिला आहे व्ययमूलक एलिमिनेटिव्ह. व्ययमूलक बदल म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणे हळूहळू घटत जाणे, जे ओरिजिनॅलिटी आहे ती हळूहळू कमी होत जाणे याला व्ययमूलक म्हणतात. व्यय म्हणजे नाश, कमी होणे, घट होणे, मायनस होणे. आणि वृद्धिमूलक म्हणजे वाढ, त्याला म्हणतात ऍडिटिव्ह. वाढ म्हणजे वाढ आणि विकास वेगवेगळ्या गोष्टी. वृद्धी म्हणजे त्यामध्ये अजून भर होत जाणे, म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणामध्ये नवीन लक्षणांची भर पडणे. दुसरा प्रकार कुठला सांगितला गेलाय? पहिला आहे व्ययमूलक, दुसरा आहे वृद्धिमूलक, तिसरा आहे पुष्टीमूलक. पुष्टीमूलक म्हणजे सपोर्टिव्ह, एखाद्याला आपण जसे मदत करतो त्या पद्धतीने पुष्टीमूलक म्हणजे सपोर्टिव्ह आहे. म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणांचे अधिक समृद्ध बने. जे सांस्कृतिक लक्षणं आधी सुरुवातीच्या आपल्या जवळ आहेत त्याही पेक्षा समोर जाऊन अजून त्यामध्ये भर घालणे, हा तिसरा भाग झाला. आणि चौथा भाग केलाय संमिश्रतामूलक, म्हणजे जुन्या नव्यांच्या एकत्रीकरणातून नवीन लक्षणे निर्माण करणे. त्याला आपण म्हणू शकतो मिक्स मसाला. संमिश्रतामूलक दोन्ही गोष्टी एकत्रित करण्याचा यांनी प्रयत्न केला. ब्रिटिशांच्या काळात हे झाले. नंतरचा भाग आहे प्रशासन. आता प्रशासनामध्ये काय काय झालं? तर प्रशासनामध्ये ब्रिटिशांनी नवीन प्रशासकीय यंत्रणा उभारली. ब्रिटिश आले आणि त्यांनी आपल्या पद्धतीनं प्रशासन इथं करायला सुरुवात केली, नवीन यंत्रणा आणली, नवीन बाबी रूढ केल्या भारतामध्ये. त्यांनी भूमी आणि लोक यांच्यावर कारभार करण्यासाठी, लोकावर आणि भूमीवर या दोघांवरही त्यांना कारभार करायचा होता आणि त्यांच्यावर कारभार करण्यासाठी या लोकांनी काय केलं? त्यांनी आर्थिक सेवा, शिक्षण सेवा, महसूल सेवा आणि प्रशासकीय सेवा यासारख्या विविध सेवांचे विभाग स्थापन केले. वेगवेगळे विभाग स्थापन करण्यात आले आणि हे सेवा विभाग ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहाय्यासाठी स्थापन केले होते. आता ब्रिटिशांनी ज्या ज्या गोष्टी भारतामध्ये सुरुवात केलेली आहे त्यांनी काही भारतीयांसाठी ह्या गोष्टी सुरू केलेल्या नाही, त्यांनी स्वतःसाठी ह्या गोष्टी सुरू केलेल्या होत्या. पण जेव्हा ते इथून गेले तेव्हा बऱ्याचशा गोष्टी मात्र आपल्याला त्या फायदेशीर ठरलेल्या आहेत, ते इथं पाहायला मिळते. पण त्यांनी सुरुवात मात्र स्वतःसाठी केली होती. ह्या सगळ्या काही आर्थिक सेवा, शिक्षण सेवा, महसूल सेवा, प्रशासकीय सेवा यांनी सुरुवात केली कोणासाठी? स्वतः. सेवा विभाग ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहाय्यासाठी सुरुवात केली होती. ब्रिटिशांनी नवीन न्याय पद्धत निर्माण केली, त्यांनी नवीन न्याय पद्धत सुद्धा निर्माण केली. या न्याय पद्धतीमध्ये भारतातील विविध समाजाच्या पारंपरिक न्याय प्रणालींचा विचार करून, भारतातील ज्या वेगवेगळ्या न्याय प्रणाली होत्या त्यांचा विचार करून या नवीन न्याय प्रणालींची सुरुवात करण्यात आली होती भारतामध्ये इंग्रजांच्या मार्फत. मात्र तिची अंमलबजावणी धर्मनिरपेक्ष पद्धतीने. कोणत्या पद्धतीने? धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्मामध्ये भेदभाव नाही, जाती पंथामध्ये भेदभाव नाही. एवढा मोठा कालखंड सरून गेला, आपण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आहोत, तरीही कधी कधी काही बाबतीमध्ये आपल्याला ह्या बाबी पाहायला मिळतात. व्यक्तींच्या जातीपातीचा विचार न करता या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये केल्या जायच्या. वतनदार आणि जमीनदार. आता वतनदार आणि जमीनदार कोणाला म्हणतात, काय म्हणतात, ती बाब तुम्ही अध्ययन करून कॉमेंटमध्ये लिहा. वतनदार आणि जमीनदार म्हणजे काय? यांच्या वहिवाटीने चालत आलेले विशेष अधिकार रद्द करण्यात आले. वतनदारांनी आणि जमीनदारांनी जे अधिकार त्यांना मिळालेले होते ते मात्र आता इंग्रजांच्या काळामध्ये रद्द करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून, मग आता याचा परिणाम काय होईल? याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि समाजाच्या मानसिकतेमध्ये हळूहळू लोकशाही मूल्ये झिरपू लागली.
आणि मग लोकांना कळायला लागलं की आता आपण गुलाम आहोत. आता आपल्याला आपला अधिकार मिळायला पाहिजे, लोकशाही मिळाली पाहिजे, लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य आपलं निर्माण व्हायला पाहिजे असं लोकांना वाटायला लागलं आणि त्यांच्या मानसिकतेमध्ये हळूहळू बदल व्हायला लागला. ही बाब यायला लागली. आता हे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही असं म्हटलं जाते. तशासारखं माणसं जेव्हा खऱ्या अर्थानं त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला तेव्हा हळूहळू त्यांना जाणीव व्हायला लागली. म्हणून ते पेटून उठायला लागले. त्यांनी शिक्षण घेतला आणि ते मग संघर्ष करायला लागले. ते पेटून उठायला लागले आणि हळूहळू त्यांची मानसिकता बदलायला लागली. इंडियन काउन्सिल ऍक्ट, इंडियन काउन्सिल ऍक्ट, इंडियन हायकोर्ट ऍक्ट, इंडियन काउन्सिल ऍक्ट, इंडियन हायकोर्ट ऍक्ट, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट 1861 या सर्व कायद्यामुळे, हे सगळे कायदे निर्माण झाले. या कायद्यामुळे कार्यकारी कायदेविषयक आणि न्यायविषयक प्रशासन पद्धतीत महत्वाचे बदल घडून आले आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बदल व्हायला लागला. इथं जे तुम्ही चित्र दिसताय, तुम्हाला जे फोटो दिसताय, हा फोटो आहे उच्च न्यायालय मुंबईचा. बघून घ्या, हे सुद्धा त्या काळामध्येच तयार करण्यात आलेलं होतं आणि बरेचसे असे वास्तू मुंबईला, म्हणजे अख्खी मुंबई 7 बेटावर आधारित ती मुंबई इंग्रजांनीच वसवली होती आणि मग त्यांनी आपली कलाकुसर आजही सोडून दिलेली आहे आणि आजही आपल्याला त्या गोष्टी बघायला मिळतात. नंतरचा भाग आहे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था हा फार महत्वाचा भाग आहे, कारण पैशाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. दगड ब्रह्मा असं मी बोललो होतो, तर पैशाशिवाय काही होत नाही. तर अर्थव्यवस्था कशी होती मग? औद्योगिक वाढ आणि तिच्या हातात हात घालून येणारे शहरीकरण. आता पहा, इथं सुंदर असा उल्लेख केलेला आहे, औद्योगिक वाढ आणि तिच्या हातात हात घालून येणारे शहरीकरण. हातात हात घालून येणारे शहरीकरण म्हणजे औद्योगिकरण झालं की शहर तयार होतात. कारण मोठमोठे उद्योग, मोठमोठे जिथं लोकसंख्या आहे किंवा जिथं खूप मोठी जागा आहे त्या ठिकाणी निर्माण केले जाते आणि मग उद्योग निर्माण झाला म्हणून लोक तिथं गर्दी करतात. त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक राहायला येतात आणि हळूहळू त्याचे रूपांतर शहरीकरणामध्ये होते. म्हणून औद्योगिकरण आलं की हातात हात घालून शहरीकरण होते असं तिथं म्हटलेलं आहे. फार सुंदर वाक्य लिहिलेलं आहे इथं. वसाहतींच्या काळात भारतातील अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आले आणि या काळामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाले, फार प्रमाणात बदल झाले. बदलती अर्थव्यवस्था आणि औद्योगिक कारखान्यांच्या संख्येमधील वाढ. अर्थव्यवस्था बदलायला लागली, हळूहळू ती अर्थव्यवस्था बदलायला लागली आणि औद्योगिक कारखान्यांच्या संख्येमध्ये वाढ व्हायला लागली. नवनवीन कारखाने तयार व्हायला लागले, नवनवीन कारखाने तयार व्हायला लागले. यांच्या जातीनुसार कौशल्य, वेगवेगळ्या उद्योगानुसार कौशल्य, व्यवसाय आणि त्यावर आधारलेले सामाजिक संबंध यांची चौकट हळूहळू बदलू लागली. शिक्षण आणि उत्पन्न, शिक्षण आणि उत्पन्न या निकषावर आधारलेले नवीन सामाजिक वर्ग उदयाला येऊ लागले. म्हणजे शिक्षणानुसार माणसाचं उत्पन्न तयार व्हायला लागलं. चांगलं एज्युकेशन घेतलं असेल, त्याला नवीन गोष्टी येत असतील तर त्याला मोठा पद दिलं जायचं. ज्याला काही येत नाही त्याला साधं काम दिलं जायचं. आणि आजही आपण तसंच बसतो, एज्युकेशन नुसारच प्रत्येकाला मिळते आणि म्हणून एज्युकेशन घेणे काळाची गरज आहे. आणि एवढंच नाही, आर्टच्या माध्यमातून आपण जेव्हा वेगवेगळ्या गोष्टी शिकतो तिथं सुद्धा एवढ्या संधी आहेत आर्ट केल्यानंतर फ्युचरमध्ये, त्याचा सुद्धा स्वतंत्र अभ्यास आपण करू शकतो आणि या माध्यमातून सुद्धा यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे असं कुठलं क्षेत्र नाही आहे की जिथून आपण पुढे जाऊ शकत नाही. मग ब्रिटिशांच्या काळामध्ये काय झालं? पुन्हा शिक्षण आणि उत्पन्न या निकषावर आधारित नवीन सामाजिक वर्ग उदयाला आला. शिक्षण आणि उत्पन्न या घटकाच्या आधारावर एक नवीन सामाजिक वर्ग उदयाला आला. जाती जातीमधील पारंपरिक विधी निषेधांची बंधने हळूहळू घडून पडली. हे जाती जातीमधील जे भाग होते ते हळूहळू ब्रिटिशांच्या काळामध्ये कमी व्हायला लागली. ब्रिटिशांनी लागू केलेल्या नवीन महसूल पद्धतीच्या खेड्यामधून राहणाऱ्या शेतकरी वर्गावर विपरीत परिणाम झाला. मात्र पण ब्रिटिशांनी काय केलं? महसूल पद्धत निर्माण केली आणि हा जो कलेक्टर शब्द आहे, हा कलेक्टर शब्द सुद्धा ब्रिटिशांनी दिलेला आहे. आता आपण त्याला काय म्हणतो? आपल्या भारतीय संविधानानुसार भारतामध्ये काय म्हटलं जाते? जिल्हाधिकारी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. पण आजही आपण कलेक्टर म्हणतो. कलेक्टर म्हणजे महसूल गोळा करणारा अधिकारी जो ब्रिटिशांच्या काळामध्ये होता आणि तेच नाव आजही आपल्याला
पाहायला मिळते, पण ओरिजिनल काळ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, जिल्हाधिकारी असं नाव आहे. या काळात शेतीचे व्यापारीकरणही होऊ लागले. शेतीचे व्यापारीकरण होऊ लागले. निर्वाह अर्थव्यवस्थेची जागा नफ्यावर पोचल्या जाणाऱ्या बाजार व्यवस्थेने घेतली. आधी अर्थव्यवस्था कशासाठी केली जायची? निर्वाहासाठी करायचे. म्हणजे आपल्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अर्थव्यवस्था होती. पण हळूहळू तिची जागा नफ्याने घेतली. म्हणजे आता 2 पैसे यायला लागले तर त्याच्यातून अजून 2 पैसे जास्तीचे कसे येतील, म्हणजे आपण अजून अधिक नफा कसा कमवू, ह्या गोष्टी यायला लागल्या. बाजारपेठा वाढायला लागल्या आणि त्याची पद्धत बदलायला लागली. नगदी पिकांना महत्व येऊन त्याचा परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनावर झाला. नगदी पीक, आता नगदी पीक कोणकोणते आहेत? तुम्हाला जर भूगोलाचा अभ्यास केला असेल तर खाली लिहा नगदी पिकं कोणकोणते आहेत, कमेंटमध्ये कळवा तुम्हाला माहीत असल्यास. त्याचा परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनावर झाला. बंगाल आणि ओडिशा येथे 1856 साली, बंगाल आणि ओडिशा या ठिकाणी 1856 ला पडलेला दुष्काळ, 1856 ला बंगाल आणि ओडिशामध्ये एक दुष्काळ पडला, या बदलाची साक्ष आहे. समोरचा भाग आहे दळणवळण आणि संपर्क. आता दळणवळण म्हणजे एका ठिकाणी असलेली वस्तू दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचवणे, दुसऱ्या ठिकाणची इकडे घेऊन येणे, तर तिला दळणवळण म्हणतात. तर दळणवळण आणि संपर्क कसा भारतामध्ये यायला लागला? भारतभर रेल्वे आणि रस्ते यांची उभारणी, रेल्वे आणि रस्ते यांची उभारणी तसेच टपाल आणि तार या सोयी सुरू केल्या गेल्या. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, याचे उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की भारतामध्ये इंग्रजांनी सुरू केलेली पहिली रेल कुठून कुठपर्यंत चालली होती? कुठून कुठपर्यंत चालली होती हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि किती किलोमीटर चालली होती ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. सोपं आहे, ही गोष्ट हिंट देतो तुम्हाला. महाराष्ट्रामध्येच ती चालली होती, तर कुठून कुठपर्यंत चालली होती ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत आणि स्रोतापर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले. आता बघा, पूर्वीचा असा एक काळ होता, आपण जुनी मूवीज वगैरे बघतो तर ते थोडेसे कॉमेडी वाटते त्यामध्ये बघायला गेलो तर. आपण त्यामध्ये काय बघतो, एक कबूतर आहे, तो मेसेज पुरवून राहिला, कबूतर जा जा जा. काळ बदलला, घोडे आले, घोड्याच्या माध्यमातून मेसेज पोहोचवणं सुरू झालं. मग वाहनं आले आणि आता तर एवढा फास्ट जमाना आहे की कुठेही कोणती घटना घडली की लगेच फोन करता बरोबर क्षणार्धामध्ये इथून तिकडे माहिती होते. आणि एवढंच नाही तर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला जर माहिती पाठवायची असेल तर एकतर फोनच्याही माध्यमातून करू शकतो, पण ते इंटरनॅशनल कॉल्स असतात, किंवा मेलच्या माध्यमातून सुद्धा करू शकतो. म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढा डाटा तुम्ही मेलच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकता. एवढं मोठं आज टेक्नॉलॉजीनं प्रगती केलेली आहे. आपण जे काही आज एकामेकासोबत वार्तालाप करत आहोत किंवा तुम्ही जे मला बघताय हे सुद्धा टेक्नॉलॉजीची देण आहे. त्यामुळे देशाच्या, इंग्रजांच्या काळामधली आता पुन्हा आपण तिकडे वळू, त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत आणि स्रोतापर्यंत पोहोचणे शक्य झाले. कशामुळे? दळणवळणामुळे. संपर्क वाढायला लागला, जास्तीत जास्त लोक जवळ यायला लागले. 1869 मध्ये भूगोल आपण लहानपणी शिकलेला 6व्या 7व्या 8व्या वर्गामध्ये, तिथं सुद्धा या सुएझ कालव्याचा उल्लेख आला आहे. 1869 मध्ये सुएझ कालवा खुला झाल्यामुळे व्यापार वाढला. एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक बाब जेव्हा शिकतो ना तेव्हा आधी काहीतरी जे शिकलेलं असतो त्याच्यावर डिपेंडेड ही बाब असते. आणि म्हणून एकदा शिकलेली गोष्ट विद्यार्थी म्हणून नेहमी डोक्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा, तिला रिकॉल करत जायचं, म्हणजे नवीन नवीन गोष्ट फ्युचरमध्ये आपल्याला अपडेट होतात आणि प्रत्येक गोष्ट लवकर समजते. आता सुएझ कालवा भूगोलाचा भाग आहे पण सोशिओलॉजीमध्ये इथं आलेला आहे. तर 1869 मध्ये सुएझ कालवा खुला झाल्यामुळे, सुएझ कालवा केव्हा खुला झाला? 1869 मध्ये सुएझ कालवा खुला झाला आणि त्यामुळे जास्तीत जास्त व्यापार वाढायला लागला. त्यामुळे पूर्वी भारतातील कच्चा माल, भारतामध्ये पहा इंग्रज इथं व्यापार करायला आले होते, ते काय करायचे, भारतामधील कच्चा माल तो इंग्लंडला पाठवायचे आणि तिथं पक्का माल तयार झाला की तो पुन्हा भारतात आणून इथं विकायचे. म्हणजे इथला पैसा सगळ्या गोष्टी ते इथून तिकडे घेऊन जायचे. तर काय झालं त्यामुळे 1869 मध्ये सुएझ कालवा खुला झाल्यामुळे व्यापार वाढला. व्यापार वाढला, त्यापूर्वी
भारतातील कच्चा माल इंग्लंडला पोहोचवण्याचे कठीण असलेले काम सोपे झाले. आता जवळपास भारतातून तिकडे इंग्लंडला हा माल पोहोचवण्यासाठी 7,000 किलोमीटरचा असा चक्कर घालून जावं लागत होतं. ते सुएझ कालव्याने ह्या गोष्टी एकदम सोप्या झाल्या. 7,000 किमीचा जो प्रवास होता तो कमी झाला आणि हा सुएझच्या आखाताजवळ, सुएझ कुठे आहे, सुएझच्या आखाताजवळ सुएझ शहराजवळ हा कालवा आहे, कृत्रिम कालवा आहे आणि यामुळे युरोप आणि आशिया या दोन खंडात व्यापार सुरू झाला. या दोन खंडामध्ये व्यापार सुरू झाला होता आणि सुएझ कालवा कृत्रिम आहे, आताच मी बोललो कृत्रिम आहे आणि तो भूमध्य समुद्र व लाल समुद्राला जोडणारा कालवा आहे. 1933 ची ती गोष्ट आहे. त्या काळामध्ये 193.3 एवढा अंतर झालं फक्त, जो 7,000 किलोमीटरचा अंतर यामुळे वाचला. म्हणून सुएझ कालव्याबद्दल तुम्हाला अजून काही नवीन माहीत असेल तर कमेंटमध्ये तसं कळवा तुम्ही. म्हणजे बघा आपण इथं बघतोय समाजशास्त्र भूगोलाशी कनेक्टेड कुठेतरी आहे. वाहतूक आणि संपर्क यांच्या साधनांमधील सुधारणामुळे भारतीय कच्च्या मालासाठी अधिक बाजारपेठा उपलब्ध झाल्या. मग भारतामध्ये बाजारपेठा उपलब्ध झाल्या, भारतातील जो काही कच्चा माल होता त्याच्यासाठी बाजारपेठा उपलब्ध झाल्या. नंतरचा भाग आहे राष्ट्रवादाची चळवळ. आता भारतामध्ये ब्रिटिशांच्या काळात राष्ट्रवादाची चळवळ सुरू झाली. संपर्कासाठी इंग्रजी भाषेच्या शिक्षितांच्या गटामधील वाढता वापर हा राष्ट्रवादाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी फार महत्त्वाचा ठरला. प्रसार आणि प्रचार, कुणाचा प्रसार आणि प्रचार करायचा होता? राष्ट्रवादाचा करायचा होता. कशामुळे पडला? इंग्रजी भाषेच्या शिक्षितांच्या गटामधील जे लोक इंग्रजी भाषा शिकून होते त्यांच्या गटामधून प्रसार आणि प्रसारासाठी जास्तीत जास्त याचा उपयोग करण्यात आला आणि तो महत्त्वाचा ठरला. त्यामुळे राष्ट्रवादाच्या चळवळीला चालना मिळाली. आता राष्ट्रवादाला चालना मिळाली. भारतीयामध्ये परकीय ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध निर्माण झालेल्या असंतोषाच्या भावनेमुळे त्यांच्या लक्षामध्ये आला, एज्युकेशन घेतलेले होते, हळूहळू लक्षात आला की हे इंग्रज भारतामध्ये आले, आपल्याला लुटत आहेत, आपल्यावर अन्याय अत्याचार करत आहेत आणि त्यामुळे भारतीयामध्ये परकीय ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध निर्माण झाला असंतोष आणि ब्रिटिशाविरोधात चले जावचा पुकारा केला गेला. आता चले जावची चळवळ कोणत्या वर्षी झाली होती हे मात्र तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं. सोपा भाग आहे, फार सोपे सोपे प्रश्न. आपण हे असे प्रश्न विचारायचे उद्देश काय असतो, यामुळे तुम्ही कनेक्टेड राहाल, लिंकमध्ये राहाल आणि नवीन गोष्ट आपल्याला माहीत होते. एकापासून नवीन गोष्ट आपण शिकलो तर पुढं भविष्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी या समाजशास्त्राचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येतो. जसं मी रेल्वेची गोष्ट केली तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हा प्रश्न येतो. ब्रिटिशाविरुद्ध चले जावचा पुकारा केला गेला आणि भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्याला गती मिळाली. आता स्वातंत्र्य लढ्याला भारतीयांना गती मिळाली. 19व्या शतकामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जन्म झाला. किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय म्हणजे जन्म झाला. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व स्वीकारणे ह्या गोष्टी घडून आल्या आणि त्याचे नेतृत्व महात्मा गांधींनी स्वीकारलं. महात्मा गांधी यांना कोणी ओळखत नसेल असा भाग होऊ शकत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी त्यांनी नेतृत्व स्वीकारलं स्वातंत्र्य लढ्याचं आणि मग काय झालं बघा, समाज सुधारणेच्या चळवळी निर्माण झाल्या आणि समाज सुधारणेच्या चळवळी समोरचा भाग आपण बघू. आता इथं समाज सुधारणेच्या चळवळी भारतामध्ये ब्रिटिशांच्या काळात समाज सुधारणेच्या चळवळी कशा झाल्या? समाजातील वरच्या थरातील शिक्षित वर्गातील लोक सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या कामामध्ये अग्रभागी होते. वरच्या स्तरातील शिक्षित लोक जे शिकले सवरले होते ते लोक सामाजिक सुधारणा घडवण्यासाठी होते. आणि आजही आपण समाजशास्त्राचा अभ्यास करतो तर आपण सुद्धा सामाजिक बदल करून घेऊ शकतो आणि त्यासाठी आपण अभ्यास करतो. मग जर आपण अभ्यास करतो तर आपण सुद्धा सामाजिक बदल घडवून आणायला पाहिजे. म्हणजे आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो. या माध्यमातून आपण जर थोडंसं फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी काम जर करायला लागलो तर भविष्यात नक्कीच आपल्या समाजाचा उद्धार पुन्हा पुन्हा होणार आहे. 19व्या शतकामध्ये सामाजिक आणि धार्मिक, कोणता शतक? 19व्या शतकामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या अनेक चळवळी उभ्या राहिल्या. यातील बहुतेक गट सामाजिक सुधारणांसाठी आपापल्या स्थानिक पातळीवर काम करत होते. यासाठी इथं खाली एक
पुस्तकामध्ये खाली एक भाग दिलेला आहे त्यासाठी. काय करत होते? कोणी कालबाह्य दडपणाऱ्या आणि प्रतिगामी प्रथा नष्ट करण्यासाठी त्यांचा संघर्ष चालू होता. ज्या अनिष्ट प्रथा परंपरा होता त्या प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी लोकांचं काम चालू होता. अनेक जण सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून काम करत होते. अनेक लोक वेगवेगळ्या मार्गातून काम करत होते. म्हणजे पर्टिक्युलर एकाच बाजूने लोक काम करत होते असं नाही, वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या भागातून काम केल्यानंतर तेव्हाच सक्सेसफुल होऊ शकते, यश मिळू शकते. म्हणजे एकट्यानं म्हटलं की मीच सगळं करतो, म्हणजे लग्न करायचं आहे, लग्न करायचे आणि त्यानं म्हटलं की मीच नवरी पाहतो, मीच तांदूळ गहू भाजीपाला जे काही आहे ते सगळं घेऊन येतो, कपडे लत्ते घेऊन येतो, तर ह्या गोष्टी शक्य होतील का? नाही. पण प्रत्येकाने एक एक जर जिम्मेदारी निवडली तर प्रत्येक काम वेळेवर होईल आणि चांगलं होईल. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असं त्याचा अर्थही होतो आणि असं म्हटलं जाते. आणि म्हणून प्रत्येकाने वेगवेगळे काम केलं. सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून काही लोक काम करत होते. मग आर्य समाजासारख्या संघटना वैदिक परंपरांचे पुनरुज्जीवन आणि वैदिक ज्ञान आधुनिक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणे यासाठी प्रयत्न करत होते. आर्य समाज वैदिक परंपरांच्या पुनरुज्जीवनासाठी काम करत होते. आधुनिक अभ्यासक्रमामध्ये ह्या गोष्टी समाविष्ट करण्याचं काम करत होते. प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करत होते. आणि मग कोणकोणत्या चळवळी होत्या आणि कोणी कोणी काय काम केलं हे या माध्यमातून तुम्हाला चांगलं समजू शकते. बघा, समाज सुधारणेच्या चळवळी कोणकोणत्या झाल्या आणि त्यांचे संस्थापक काय होते, ही बाब फार महत्त्वाची आहे. हा IMP भाग आहे, लक्षात ठेवा. नेहमी कामामध्ये येतो, जोड्या लावामध्ये येईल, रिकाम्या जागामध्ये येईल आणि येतातच. यामधून बरेचसे प्रश्न येतात आणि म्हणून हे पाठच करून घ्यायचे. याच्या छोट्या छोट्या बाबी पण आहेत, साध्या पण गोष्टी आहेत. ब्राह्मो समाज राजा राममोहन राय, ब्राह्मो समाज राजा राममोहन राय. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती, आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती. प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर, प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर. सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले, हे तर आपण विसरणारच नाही. हरिजन सेवक संघ महात्मा गांधी. हरिजन एक लक्षात ठेवायचं, हरिजन शब्द आला तर महात्मा गांधी, कारण यांनी हरिजन गिरिजन असे शब्द प्रयोग केलेले आहेत. थिओसॉफिकल सोसायटी डॉक्टर ॲनी बेझंट. सेवा सदन बेहरामजी मलबारी. धर्मसभा राधाकांत देव. वहाबी चळवळ सय्यद वलीउल्लाह, वहाबी चळवळ सय्यद वलीउल्लाह. सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट इरोदे व्ही रामस्वामी पेरियार, रामस्वामी पेरियार. सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट. ह्या जेवढ्या चळवळी झालेल्या आहेत ह्या सगळ्या चळवळी पाठ करून ठेवायच्या आणि लक्षामध्ये ठेवायचे, जेणेकरून कधीही कुठलाही प्रश्न आला तर आपल्याला ते सोडवता येते. नंतर आहेत सामाजिक कायदे. आता ह्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याची गरज पडली आणि कायदे आवश्यक आहेत. कायद्याशिवाय माणसं कंट्रोलमध्ये यायला पाहत नाही आणि कायद्याशिवाय माणसं ज्या दिवशी कंट्रोलमध्ये येतील तेव्हा आपण समजून घेऊ की आपला समाज फार पुढारलेला आणि पुढारत आहे, आपण विकसनशील आहोत. तर याही बाबतीमध्ये आपण व्हायला पाहिजे आणि आपण ते शिकायला पाहिजे. बऱ्याचशा अशा विनोदी गोष्टी असतात, पण आता व्हिडिओमध्ये तेवढं सांगणं होत नाही कारण त्याला एक लिमिटेशन असते. म्हणजे अमेरिकेतील माणूस आला तर तो विशिष्ट अंतरावर उभं राहण्याची त्याला सवय आहे. जपानमधल्या माणसाला विशिष्ट अंतरावर उभं राहण्याची सवय आहे, त्याला आधीपासून सवय आहे कारण त्यानं लहानपणापासून शिकला आहे ना. आपण जिथं 2 माणसं असतील तरी तिसरा हात मागवून येतो आणि तिथं गर्दी करण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या बाबी कुठेतरी शिकण्यासारख्या आहेत. आपल्याकडे कायदे भरपूर आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. आपल्या संविधानामध्ये सुद्धा लिहिलं आहे, संविधान आपल्या कितीही चांगलं असलं तरी त्याचं जोपर्यंत इम्प्लिमेंटेशन चांगलं होत नाही तोपर्यंत काही हातामध्ये लागणार नाही. तर सामाजिक कायदे कुठले कुठले आहेत आता ते आपण बघू. इंग्रजांच्या काळामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना पण ह्या गोष्टी कळतील. आणि इथं अजून काही नवीन पाहिजे असेल तर तशासुद्धा सजेशन्स मला तुम्ही कळवा, कमेंटमध्ये कळवा. या कायद्यांचा संबंध सामाजिक न्याय, समाज कल्याण. कायद्यांचा संबंध कशाशी होता? सामाजिक न्याय, समाज कल्याण, अपेक्षित सामाजिक सुधारणा तसेच भारतीय समाजातील दुर्बल घटकांना, कोणते घटक? दुर्बल घटकांना संरक्षण देणे या गोष्टींशी होता. जे दुर्बल घटक आहेत त्यांना संरक्षण देणे हा महत्त्वाचा उद्देश होता.
समाज सुधारणांचा प्रयत्न करणारे गट, कोणते गट होते? समाज सुधारणांचा प्रयत्न करणारे गट आणि संघ यांची संख्या वाढल्यामुळे, संख्या वाढायला लागली, दिवसेंदिवस लोक एज्युकेटेड व्हायला लागले, नवीन नवीन गोष्टी कळायला लागले, नवीन नवीन लोक येऊन जुळायला लागले. तुम्ही पण या चॅनलच्या माध्यमातून जुळा, नवीन नवीन गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आम्ही सगळे एकत्रित मिळून शिकू आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू. शेअर करून बऱ्याचशा गोष्टी शिकण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. प्रचलित दुष्ट प्रथावर बंदी आणणारे कायदे, त्या काळामधील जे दुष्ट प्रथा होते, अनिष्ट प्रथा आपण म्हणतो, ज्या समाजाला घातक अशा ज्या प्रथा होत्या, त्या प्रथावर बंदी आणणारे कायदे अंमलात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारवर दडपण आणलं. त्यांनी ब्रिटिश सरकारवर दडपण आणलं आणि त्यामुळे ते शक्य झालं. कारण एकीचे फळ मिळते बळ, एकत्रित आले म्हणून हे व्हायला हवे. आणि म्हणून केवळ कायदे करून समाज परिवर्तन साधता येत नाही, मात्र त्यामुळे कायदे करून समाज परिवर्तन फक्त साधता येत नाही, पण त्यामुळे अन्याय, दडपशाही, शोषण, अपशब्दांचा प्रयोग यासारख्या गोष्टींना बळी पडलेल्यांसाठी त्यातून आशा निर्माण होते. पण ज्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार झालेला आहे ते मात्र कायद्याच्या माध्यमातून काढता येते. जर कायदेच राहिले नाही तर एखादा अराजक जर झाला तर त्याला मात्र आपल्याला थांबवता येणार नाही. पण कायद्यामुळे अंकुश असते, अंकुश. अशा कायद्यापैकी काही महत्त्वाचे कायदे आहेत, ते आपण इथं कायदे बघू. ही कायदेसुद्धा पाठ करून घ्या आणि लक्षात ठेवा. वर्ष दिलेलं आहे आणि कायद्याचं नाव दिलेलं आहे. 1829 सती प्रतिबंध कायदा. सती प्रतिबंधक कायद्यासाठी राजा राममोहन राय यांनी ब्रिटिशांकडे तगादा लावला होता की हा कायदा बनवा. सती प्रतिबंधक कायदा. 1843 इंडियन स्लेव्हरी कायदा. आता ह्या कायद्यावर आधारित जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल एवढ्याच कायद्यावर, तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, आपण प्रयत्न करू त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा. जास्तीत जास्त लोकांना जर वाटलं तर बनवू. एक दोन लोकांनी जर कमेंट केला की याच्यावर बनवा तर ते शक्य होणार नाही. 1850 कास्ट डिसेबिलिटी रिमूव्हल कायदा. 1856, आता हे सुरुवात पा कुठून झाली, 1829, 43, 50, 29, 43, 50, 56. 56 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा. विधवा पुनर्विवाह कायदा म्हणजे विधवेला आधी पुनर्विवाह करता येत नव्हतं, ते 1856च्या कायद्यानं सुरू झालं. हे इंग्रजांच्या काळामध्ये झालेली बाब आहे आणि ह्या अनिष्ट प्रथांसाठी इंग्रजी सत्ता मात्र चांगली झाली होती. 1870 स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध कायदा. स्त्री भ्रूण हत्या. आताही या कायद्याला आपल्या इथं फार असं वजन आहे, महत्त्व आहे. हे होऊ नये म्हणून 1870 मध्येच हा कायदा करण्यात आला होता, स्त्री भ्रूण हत्या. 1872 मध्ये स्पेशल मॅरेज कायदा, स्पेशल मॅरेज ॲक्ट. आणि 1929 मध्ये बालविवाह विरोधी कायदा. बालविवाह विरोधी म्हणजे पहिल्यांदा जे लहानपणीच लग्न केलं जायचं मुलांचं बालवयामध्ये, त्या विरोधात सुद्धा कायदा करण्यात आला होता. असे हे वेगवेगळे कायदे ब्रिटिशांच्या काळामध्ये झाले. ते कायदे आणि ते वर्ष तुम्ही पाठ करून घ्या, म्हणजे तुम्हाला ह्या बाबी कळतील. जर एखादी बाब नाहीच कळली तर तसं सुद्धा कॉमेंटमध्ये लिहा किंवा मेलवर कळवा. प्रगती तपासा म्हणजे आतापर्यंत आपण काय काय शिकलो, आपल्याला काय काय येते ते थोडंसं समजून घेऊ. तर वसाहतींच्या काळाच्या संदर्भात शैक्षणिक बदलांची 2 नावे लिहायची. हे नावं मी सांगणार नाही, कारण सगळ्या गोष्टी जर इथं आपण सांगायला लागलो तुम्हाला तर तुम्ही स्वतंत्र अभ्यास केव्हा करणार. तुम्हाला सुद्धा अभ्यास करायचा आहे, तुम्ही अभ्यास करून ह्या गोष्टी लिहायच्या. शैक्षणिक बदलांची 2 नावे लिहा. अर्थव्यवस्थेशी संबंधित 2 बदलांची नावे लिहा आणि प्रशासन व्यवस्थेतील 2 बदलांची नावे लिहा. हा भाग आपण आता पूर्ण बघितलेला आहे, त्यापैकी हे प्रश्न आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. आणि पुन्हा कृती 4 आहे. मी याच्या आधी जे 3 कृती झाले त्याबद्दल बोललेलो आहोत की तुम्ही ते एक एक कृती प्रेझेंट करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रेझेंट केलेल्या कृती माझ्या मेलवर पाठवा. त्यातील बेस्ट 1 कृतींचा आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवू आणि मग सगळ्या 2, 3, 4 ह्या ज्या कृती आहेत हे मिक्स करून एक व्हिडिओ पब्लिश करू, म्हणजे जेणेकरून तुम्हालासुद्धा कॉन्फिडन्स येईल की आपण चांगलं प्रेझेंटेशन करू शकतो आणि नवीन नवीन कृती सादर करू शकतो. चर्चा करायची आहे. वर्तमानकालीन भारतात आजही समाज सुधारणेच्या चळवळी सुरू आहेत, या गोष्टीवर चर्चा करायची आहे. तर चर्चा करत असतानाचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता किंवा पर्सनल आपले व्ह्यूजसुद्धा पाठवू शकता. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत
1.3 स्वातंत्र्योत्तर भारत. स्वातंत्र्योत्तर भारत. आपण 8व्या पार्टला हात घेतलेला आहे, भारतीय समाजाचा परिचय, त्यामधील 1.3 स्वातंत्र्योत्तर भारत. तर स्वातंत्र्योत्तर भारत यामध्ये आपण काय बघणार आहोत? भारतीय संविधान, भारतीय संविधान, कायदे, अर्थव्यवस्था, शिक्षण, राजकीय यंत्रणा, सारांश, हा पूर्ण चॅप्टरच्या सारांशामध्ये राहणार आहे. पण 5 भाग आपण इथं आता बघणार आहोत. काय काय बघणार आहोत? स्वातंत्र्योत्तर भारत. आता बघा, या शब्दामध्ये बऱ्याचशा गोष्टी समजतात. स्वातंत्र्योत्तर म्हणजे स्वातंत्र्य उत्तर, उत्तर म्हणजे नंतर, स्वातंत्र्यानंतरचा भारत. मग आता जर मी असा तुम्हाला प्रश्न विचारला का भारत कधी स्वतंत्र झाला, तर बरेचसे विद्यार्थी म्हणतील सर काय प्रश्न विचारत आहे. पण काही काही विद्यार्थी इथं सुद्धा गोंधळ करतात. म्हणून 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला आणि मग घटना केव्हा निर्माण झाली, त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिन केव्हापासून साजरा केला गेला, या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत. तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एक स्वतंत्र देश या नात्याने भारताच्या ध्येय धोरणामध्ये अनेक बदल झाले. एक स्वतंत्र देश. आजपर्यंत आपण कुणाच्या गुलामगिरीमध्ये होतो? इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये होतो. आता मात्र आपण स्वतंत्र देश झालो, नेशन. आपली प्राचीन संस्कृती आणि ब्रिटिश काळ, आपली संस्कृती प्राचीन आणि ब्रिटिश काळ या दोघांची यांच्या संमिश्र परिणामातून, संमिश्र म्हणजे मिक्स, एका बाजूला प्राचीन संस्कृती, दुसऱ्या बाजूला ब्रिटिश काळ, परिणामातून आपले वर्तमानातील विचार म्हणजे जुन्याची साथ वर्तमानाशी जोडून भविष्याची कास आपल्याला धरायची असते. तसंच या परिणामातून आपले वर्तमानातील विचार, वागणूक, उद्दिष्टे, ध्येय, गरजा या गोष्टींची विशिष्ट पठडी बनलेली आहे. आता नवीन सांगड तयार झालेली आहे. त्याबरोबर आपल्यापुढे नवीन आव्हाने आणि नवीन संधी सुद्धा उपलब्ध आहे. आपल्याजवळ सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याजवळ आता काय आहे? नवीन आव्हाने आहेत. आपल्याला ते नवीन आव्हाने पेलवायची आहेत आणि नवीन संधी सुद्धा आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे? आव्हानांना पेलवून संधींची साथ देऊन यशाकडे जायचे. यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची, अखंड झेप घ्यायची, अखंड झेप घ्यायची आहे आपल्याला. म्हणून आपण अध्ययन करतो. आणि जे विद्यार्थी आतापर्यंत व्हिडिओ कंटिन्युअसली बघत आहेत ते अध्ययनासाठी आतुरलेले विद्यार्थी आहेत आणि म्हणून आपल्याला यशाच्या शिखराकडे जायचेच आहे. तर आपल्या पुढे जाण्यासाठी भारताच्या संविधानातील तत्त्वे आणि मूल्ये हे मार्गदर्शक ठरतात. संविधानातील तत्त्वे आणि हे मूल्ये मार्गदर्शक ठरतात. आता कसे ठरतात? अनुकूल बदल, लोकांचे कल्याण, अनुकूल बदल, लोकांचे कल्याण, सर्वांचा समावेश तसेच विकास ही उद्दिष्टे गाठण्यासाठी आखण्यात आलेल्या विविध सरकारी योजना यांचे सहाय्य मिळते. वेगवेगळ्या सरकारी योजनांचे सहाय्य आपल्याला मिळते. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजे 1947 नंतर भारताच्या घटनेत महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टी आहेत, त्यांचा आपण आढावा घेऊ. भारत घडला त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ते 1947 नंतर झाल्या. तर त्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते आपण थोडक्यात बघू. भारताचे संविधान. ॲक्च्युअली भारताचे संविधान हा विषय फार मोठा विषय आहे, डिटेल विषय आहे आणि तिथं स्टोरीज नसल्यामुळे अध्ययन करताना बरेचसे लोक कंटाळवाणे होतात. पण शिकणे आवश्यक आहे. इतर ग्रंथ वाचताबरोबर भारताचे संविधान सुद्धा मध्ये मध्ये वाचायला पाहिजे. ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी जरी आहेत आपल्याला जेव्हा त्यांची गरज पडते त्या सुद्धा वाचायला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या घरी भारतीय संविधानाचे पुस्तक असायला पाहिजे, भारतीय संविधान असायलाच पाहिजे. तर 6 डिसेंबर 1946 डेट लक्षात ठेवायची. 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान तयार करण्यासाठी एक मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. मसुदा समिती आणि घटना समिती अशा 2 समिती होते. तर आता डॉक्टर बी आर आंबेडकर, डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला गेला. यावेळी मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मसुदा समितीचे अध्यक्ष. तर घटना समितीचे अध्यक्ष कोण हे कमेंटमध्ये लिहा.
मला माहीत आहे तुम्हाला ते माहीतच असेल. तुम्ही ऐकता ऐकता पटकन लगेच व्हिडिओ पाहता पाहता पटकन त्याखाली कमेंट देणार. तर घटना समितीचे अध्यक्ष कोण होते हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि पहिले अध्यक्ष कोण होते तेही तुम्हाला लिहायचे आहे. यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला गेला. विविध देशांच्या संविधानामधील तत्वावरील विचार मंथनातून आपल्या देशाचा जो संविधान तयार झालेला आहे, हा जगातील सगळ्यात मोठी राज्यघटना आहे. आणि हा एका गोष्टीतून झालेला नाही, तर विविध देशांच्या संविधानामधील तत्वावरील विचार मंथनातून. आपण कुठल्या देशाकडून कोणत्या देशाकडून काय काय घेतलेलं आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहा. म्हणजे काय होईल, या माध्यमातून तुम्हाला कुठल्या बाबी आपल्या संविधानामध्ये बाहेरून घेण्यात आलेल्या आहेत आणि काय काय घेण्यात आलेले आहेत याचा थोडासा अभ्यास होईल. याला सेल्फ स्टडी म्हणतात. सेल्फ स्टडी आवश्यक आहे. जसे जसे आपण मोठे होतो तसे आपल्याला सेल्फ स्टडी करणे आवश्यक असते. तर यांच्या विचार मंथनातून भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला गेला. त्यामुळे भारतीय संविधानाचे स्वरूप एका समावेशक दस्तावेजाचे आहे. कसं दस्तावेजक आहे? समावेशक आहे. त्यामुळे भारतातील वैविध्यतेचा आदर केलेला आहे. त्यामध्ये भारतातील वैविध्यतेचा आदर केलेला आहे. विविधता, आपल्या देशामध्ये विविधता आहे आणि भारताचे संविधान उदारता, समानता आणि बंधुता या मूल्यांची जोपासना करते. बंधुता या मूल्यांची जोपासना करते. आपण रोज शाळेमध्ये प्रेयर झाल्यानंतर, राष्ट्रगीत झाल्यानंतर भारतीय संविधान वाचतो. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा. तर हे शिकून घेण्याचा महत्त्वाचा उद्देश हेच आहे की आपल्या संविधानातील प्रस्तावनेमध्ये, प्रास्ताविकामध्ये, त्याला सरनामाही म्हणतात, काय काय लिहिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला माहित व्हायला पाहिजे. बंधुता या मूल्यांची जोपासना करते. भारतीय संविधानामध्ये सर्व धर्म समभाव, कोणता भेदभाव करता येत नाही, किंवा धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्माच्या लोकांचा आदर करणे. धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्माच्या लोकांचा आदर करणे, या मूल्याला अत्यंत महत्त्व आहे. सर्व धर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षता. भारतीय संविधानामध्ये वेळोवेळी काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या गेल्या. आजही होत आहेत, वेगवेगळ्या सुधारणा होत असतात. नुकतीच केली गेलेली सुधारणा म्हणजे ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीर प्रांताला दिलेला विशेष दर्जा देणारे कलम 370. आता कलम 370 बद्दल टीव्हीवर बऱ्याचशा बाबी चाललेल्या आहेत आणि फ्युचरमध्ये जेव्हा विद्यार्थी किंवा कोणी वाचन करतील तेव्हा आपण ह्या इतिहासाला साक्षी राहणार आहोत. कलम 370 रद्द केले गेले. ही केव्हाची बाब आहे? ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीर प्रांताला दिलेला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले गेले. तर ही सुद्धा बाब लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहित आहे का, बघा, भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करताना मसुदा समितीने अनेक संदर्भ विचारात घेतले. त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 याचा उल्लेख इथे का आलेला आहे? कारण ज्या दिवशी इंग्रज 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश सोडून गेले, पण सगळ्याच गोष्टी भारतामधनं इंग्रजांच्या कमी झालेल्या नव्हत्या. काही गोष्टी टप्प्याटप्प्यानं कमी झाल्यात. पण त्या मधल्या कालखंडामध्ये 26 जानेवारी 1950 आणि 15 ऑगस्ट 1947 या मधला जो कालखंड आहे, या मधल्या कालखंडामध्ये भारताची राज्यव्यवस्था जी चालत होती ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 या ऍक्टच्या माध्यमातून चालत होती. तर यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, कॅनडा, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, सोव्हिएत रशिया आणि जर्मनी, वायमर जर्मनीचे जुने नाव आहे, हे देशांच्या संविधानाचा समावेश होता. या सगळ्या संविधानाचा समावेश तिथं 1935च्या कायद्यामध्ये होता आणि त्यानुसार आपलं संविधान तयार होतपर्यंत ह्या बाबी चालत राहिल्या. ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांचा कालखंड तर संपला.
या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक कायदे करण्यात आले. काय काय कायदे होते ते बघू आपण आता. कायद्यामध्ये शैक्षणिक संशोधन, शास्त्रीय अभ्यास, प्रसार माध्यमे, शास्त्रीय अभ्यासात प्रसार माध्यमे, आंदोलक गट, विशिष्ट विषय घेऊन त्या संबंधात प्रत्यक्ष काम करणारे गट, अशा माध्यमातून मिळालेल्या माहितीद्वारे चिंतेचे विविध विषय आणि लोकांच्या समस्या अधोरेखित केल्या गेल्या. लोकांच्या समस्या सुद्धा समजून घेण्यात आल्या. त्या संबंधातील आवश्यक कायदे संसदेमध्ये पारित केले जातात. आणि गुन्हेगारी बाबींच्या नियंत्रणासाठी, नागरी आणि गुन्हेगारी बाबींच्या नियंत्रणासाठी अनेक कायदे केले गेलेले आहेत. वेगवेगळे कायदे केले गेलेले आहेत. त्यामध्ये कालानुरूप आवश्यकता लक्षात घेऊन वेळोवेळी कायद्यामध्ये सुधारणा सुद्धा केल्या जातात किंवा कालबाह्य कायदे रद्दही केले जातात. जे कायदे आता कामाचे नाहीत ते कायदे सुद्धा रद्द केले जातात. पण काही कायदे आहेत जे महत्त्वाचे आहेत, इथं दिलेले आहेत कायदेविषयक तरतुदी. जसं 1954ला स्पेशल मॅरेज ॲक्ट, 1954ला स्पेशल मॅरेज ॲक्ट, 1955 हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिल हे सुद्धा फार गाजलेलं आणि महत्त्वाचं आहे. आता हिंदू कोड बिल याचा विशिष्ट अभ्यास करा आणि तुम्हाला स्पेशालिटी याची जर माहीत असेल तर कमेंटमध्ये मला कळवा. हिंदू कोड बिल. त्यानंतरचं आहे 1955ला आलेलं अनटचेबिलिटी ऑफेन्सेस कायदा. 1976 मध्ये या कायद्याचे नाव बदलून याचं नाव मग बदललं गेलं, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स, PCR ॲक्ट असे याला म्हणायला लागले. 1956 मध्ये आला द सप्रेशन ऑफ इमॉरल ट्रॅफिक इन वुमेन अँड गर्ल्स कायदा, त्याला सीटा असे म्हणतात, SITA. 1961ला हुंडा प्रतिबंधक कायदा, हा 1961ला आलेला आहे. पण बऱ्याचशा ठिकाणी आजही आपल्याला हुंडा घेताना देताना लोक दिसतात. पण हा कायदा असा आहे की या कायद्याचा वापर करायला पाहिजे आणि लोकांनी हुंडा घेणे देणे टाळायला पाहिजे. 1971ला आलेला आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी, MTP हा कायदा. 1985 नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉफिक सबस्टन्सेस कायदा. 1986 चाइल्ड लेबर, 14 वर्षाच्या आतील कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा आत्ता 16-17 वर्षापर्यंत ते बाप गेले लेबर चाइल्ड समजले जाते, त्यांना कायद्यानं गुन्हा आहे, त्यांना कामाला लावणे. प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन कायदा. 1995 पर्सन्स विथ डिसेबिलिटीज, इक्वल अपॉर्च्युनिटीज, प्रोटेक्शन ऑफ राईट्स अँड फुल पार्टिसिपेशन कायदा, हा सुद्धा कायदा 1995ला आला. 2005ला आलेला कायदा आहे प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स कायदा. 2012 म्हणजे आपण जवळजवळ येत आहोत, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस, POCSO कायदा. या कायद्यामध्ये 2019 मध्ये सुधारणा करण्यात आली, ते 2 म्हणजे मागच्या वर्षी. आणि 2013 मध्ये आलेला प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन कायदा. 2015 मध्ये आलेला ज्युवेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन कायदा. मुलांसाठी पहा कितीतरी कायदे आलेले आहेत, वेगवेगळे कायदे इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि 2019 मध्ये आलेला ट्रान्सजेंडर पर्सन्स, मागच्या वर्षी आलेला आहे हा कायदा. आणि प्रोटेक्शन ऑफ राईट्स कायदा हा सुद्धा आलेला आहे. पेपरला मोठी हेडलाईन आली होती आणि ते तुम्हाला कदाचित माहीत असेल कारण तुम्ही मागच्या वर्षी 12वीतील विद्यार्थी 11व्या वर्गामध्ये होते. तर हे सगळे जे कायदे आहेत हे सगळे कायदे लक्षात ठेवा. हे कायदे फार महत्त्वाचे असतात आणि आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं तर ते महत्त्वाचे आहेतच, पण समाजामध्ये वावरत असताना सुद्धा ही बाब आपल्याला फार उपयोगी अशी ठरते. पुढचा भाग आहे अर्थव्यवस्था. पुढला भाग अर्थव्यवस्था. भारताच्या आर्थिक विकासासाठी 1951 ते 2017, 1951 ते 2017 या कालावधीत विविध पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या. पंचवार्षिक योजना, आता पंचवार्षिक योजना सिस्टीम बंद झाली आहे. जेव्हापासून नीती आयोग आला तेव्हापासून ही सिस्टीम पंचवार्षिक योजना बंद झालेली आहे, कारण सगळ्या गोष्टी त्यामध्ये कंबाईन करण्यात आलेल्या आहेत. तर पंचवार्षिक योजना म्हणजे 5-5 वर्षाच्या योजना आखल्या जायच्या. कॉम्पिटेटिव्ह परीक्षेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा
यांचा आपल्याला विशेषत्वाने अभ्यास करावा लागतो. तर प्रत्येक पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे स्वतंत्र होती. प्रत्येक पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे वेगळी होती, स्वतंत्र होती. राजकीय यंत्रणा आणि अर्थव्यवस्था या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. जर आपण नाणं बघायला लागलो तर त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू राजकीय यंत्रणा आणि अर्थव्यवस्था असतात. त्यातील अन्योन्य संबंध समजून घेणे आवश्यक आहे. आणि म्हणून अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील निर्णय सरकारी ध्येय धोरणाशी सुसंगत असतात. सरकारी जे ध्येय धोरण असतात त्यांच्याशी या गोष्टी सुसंगत असतात. ज्या काळात आपल्यावर समाजवादी विचारसरणीचा पगडा होता त्या काळात सरकारने शिक्षण आणि आरोग्य याबाबतची जबाबदारी स्वतःच्या अखत्यारीत घेतली होती. शिक्षण आणि आरोग्याची जबाबदारी स्वतःच्या अखत्यारीत घेतली होती. 1991 मध्ये जागतिकीकरणाची आणि त्या अनुषंगाने काही बदलांची सुरुवात झाली. किंवा 1991 मध्ये जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन म्हणतात त्याला, म्हणजे सगळं जग एकामेकाशी कनेक्टेड आहे हे असं. काहींच्या मते जागतिकीकरणाच्या रीत्याची जागतिकीकरणाचे काही सकारात्मक पैलू निश्चित आहेत, परंतु त्याच्या नकारात्मक पैलूकडे लक्ष वेधणारी टीकाही करण्यात आलेली आहे. जागतिकीकरणाच्या सकारात्मक काही बाबी झाल्या, त्याचप्रमाणे काही नकारात्मक पैलू सुद्धा घडले, त्याही बाबी झाल्या. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, चांगले जे फायदे आणि तोटे. तसंच इथंही झालेलं आहे. 2014 मध्ये चलनबंदी, वस्तू आणि सेवा कर जीएसटी या कायद्याद्वारे अंमलात असणारी समान कर प्रणाली, विविध जल कल्याण योजना, सीमारहित व्यापार, स्वच्छ भारत मोहीम, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर झालेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर झालेल्या आहेत आणि तुमच्या समोरच पुस्तकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि म्हणून तुम्हाला याचं अध्ययन आहेच, तरी पुन्हा डिटेल अभ्यास करायला हरकत नाही आणि करायलाच पाहिजे. यानंतर आहे शिक्षण. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये शिक्षण, अंगणवाडी, शाळा, विद्यापीठे, मानद विद्यापीठे, स्वायत्त संस्था, IIT, IIM, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था, मुक्त शिक्षण संस्था इत्यादींचा विचार करता शिक्षणाच्या सर्व स्तरावरील शैक्षणिक संस्थांच्या संख्येत प्रचंड अशी वाढ झालेली आपल्याला दिसते. त्यामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्याही प्रमाणाबाहेर वाढलेली आहे. वेळोवेळी काही विशिष्ट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याची लाट आल्याचे दिसते. काही काही अभ्यासक्रम असे चालतात विशिष्ट, अभी बी चल रहे तो बी चल रहे, मेडिकल तर मेडिकल चाल रहा है. मग त्याच्यानंतर एक असा कालखंड आला होता की विद्यार्थी डीएड भरपूर करून घ्यायचे शिक्षक व्हायचे म्हणून, संधी आहे म्हणून. आता संधी मिळत नाही आहे म्हणून त्यामध्ये सुद्धा आता डीएड कडे वळत नाही. म्हणजे एक अशी लाट येते की त्यावेळी एका शिक्षणक्रम जास्त प्रमाणामध्ये, एखादा शिक्षणक्रम जास्त प्रमाणामध्ये चालायला लागतो. शिक्षकांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. असे असूनही शिक्षणाच्या संदर्भातील आव्हाने, शिक्षकांच्या संख्येत वाढ झाली आहे पण शिक्षणाच्या संदर्भातील आव्हाने आणि समस्या मात्र संपलेल्या दिसत नाही. आता जेव्हा नवीन नवीन प्रत्येक बाबीवर एक नवीन नवीन विचार, नवीन नवीन गोष्टी आपल्या समोर येतात, तेव्हा प्रत्येक आव्हानाला आपल्याला पेलवायचं असते आणि ती आव्हाने येत आहेत. नुकतेच 2019 मध्ये शिक्षण पद्धतीत सर्व स्तरावर परिवर्तन घडवून आणण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण सुरू करण्यात आले. हे तुम्हाला माहितच असेल. 2019 ला मागच्या वर्षी नवीन शैक्षणिक धोरण सुरू करण्यात आलेलं आहे नवीन आव्हानांना पेलवून घेण्यासाठी. आणि आता पहा, आता जेव्हापासून लॉकडाऊन झालेला आहे तेव्हापासून सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन चॅलेंज निर्माण झालेला आहे. म्हणजे शिक्षणामध्ये सुद्धा वेगवेगळे चॅलेंज येतात. आणि महत्वाची गोष्ट आहे, शिक्षण वाघिणीचे दूध आहे. म्हणजे आपलं जोपर्यंत एज्युकेशनल बेस ज्या देशाचा पक्का आहे त्या देशाला विकास करण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. म्हणून आपण सगळे जास्तीत जास्त नॉलेज घेण्याचा प्रयत्न करू आणि या नॉलेजच्या माध्यमातून आपलं अध्ययन स्तर वाढवू आणि समाजासाठी आपण काही जे देणं लागतो त्या गोष्टी करू. तर 2019 मध्ये शैक्षणिक धोरण तयार करण्यात आला. भारतामध्ये उच्च शिक्षणासाठी घेतले गेलेले प्रवेश संख्येच्या कोटीमध्ये इथे दिलेले आहे चार्ट आहे. त्या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला समजेल खासगी आणि केंद्रीय काय काय आहे. 2006 ते 2007 आणि 2016 ते 2017 पर्यंत इथं आलेख दिलेला आहे. हे तुम्ही बघा, ते तुमच्या लक्षात सहजच येईल. 5वी बाब आहे राजकीय यंत्रणा. राजकीय यंत्रणा फार महत्वाची आहे कारण तिच्याच भरवशावर सगळ्या गोष्टी चालतात.
स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये लोकशाहीच्या तत्वांचे अनुसरण करणारी राजकीय जी यंत्रणा आपण स्वीकारली आहे भारत स्वतंत्र झाल्यावर. भारत हा लोकप्रिय लोकशाही देश आहे. भारत कसा देश आहे? लोकशाही लोकप्रिय आणि लोकशाही देश, लोकप्रिय असलेले लोकशाही प्रिय असलेला देश भारत. येथील सरकारचा कारभार चालवण्यासाठी कार्यकारी मंडळ असते. कार्यभार चालवण्यासाठी कार्यकारी मंडळ असते. कायदे मंडळ, न्याय व्यवस्था असे 3 प्रमुख आधार आहेत. असे वेगवेगळे 3 प्रमुख आधार आहेत. पहिला आहे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय व्यवस्था. आपण लोकशाही पद्धतीवर आधारलेले सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. म्हणजे सत्ता एकवटली नको. जर सत्ता एकाच ठिकाणी एकवटलेली असेल तर प्रगती होणार नाही. तिचे विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. म्हणजे संसदेला जो अधिकार आहे तोच अधिकार गाव स्तरावर ग्रामपंचायतीला पूर्णपणे असावा. म्हणजे त्या गावाचा विकास करणे त्या ग्रामपंचायतीवर डिपेंड राहील. म्हणजे विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. पण हे तत्व आपण आपल्या भारतात स्वीकारलेले आहे. भारतीय लोकशाहीमध्ये पूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्थानामधील नवाब, आधीच्या काळामध्ये काय होतं ते संस्थानामधील नवाब होते. राजे रजवाड्यांच्या अधिकारांना मान्यता नाही. आता राजे रजवाडे नाहीत आणि नवाब पण नाही. कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिकांचा दर्जा हा समान आहे. कायद्यासमोर राजा असो किंवा रंक असो ह्या सगळ्यांचा दर्जा समान आहे. भारताने मुक्त आणि न्याय निवडणुकांचे तंत्र स्वीकारलेले आहे. 18 वर्षावरील प्रत्येक भारतीय नागरिकास मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. तुम्ही 18 वर्षाचे झाल्याबरोबर तुम्हाला सुद्धा मतदानाचा अधिकार आहे. म्हणजे यू आर द पिलर्स ऑफ द नेशन. आणि म्हणून तुम्ही याचा अभ्यास चांगला करायला पाहिजे की भविष्यामध्ये जेव्हा आपण आता मतदानाचा अधिकार गाजवू तेव्हा आपण योग्य पद्धतीने मतदानाचा अधिकार गाजवायला पाहिजे. तो हक्क तुम्हाला भेटणार आहे, मिळणार आहे. आणि ज्यांना मिळालेला आहे त्यांच्या हातामध्ये या देशाला बदलवण्याचे सामर्थ्य आहे. भारतामध्ये बहुपक्षीय पद्धत प्रचलित आहे. वेगवेगळे पक्ष आहेत. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील किंवा प्रादेशिक पक्षांना मान्यता मिळू शकते. अपक्ष राहून व्यक्तिगतरित्याही निवडणुका लढवता येतात. हे तुम्हाला माहित आहे. आपली राज्य व्यवस्था संघराज्य, केंद्र आणि राज्य संघाच्या अधीन असलेला प्रदेश या स्वरूपाची आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची ध्येय, धोरणे आणि राजकीय हेतू हे स्वतंत्र असतात. त्यांचे आपापले मतभेद किंवा भिन्न दृष्टिकोन असू शकतात, वेगवेगळे असू शकतात. उदाहरणार्थ उजवी, डावी किंवा मध्यम विचारसरणी हे विचारसरणीचे नाव आहे. उजवी, डावी, मध्यम विचारसरणी राज्यशास्त्राचा भाग आहे. बघा समाजशास्त्रामध्ये राज्यशास्त्र सुद्धा आलेलं आहे. म्हणजे हे एकमेकाचे मित्रमंडळी आहेत, दोस्त आहेत. विरोधी पक्षांची सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवणे. विरोधी पक्ष जो असतो तो सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवू शकतो आणि ठेवतो, ही जबाबदारी असते. सहमती ही लोकशाही व्यवस्थेतील महत्वाचे मूल्य आहे आणि सहमती देणे हे लोकशाही व्यवस्थेतील एक मोठे मूल्य आहे. पहा, भारतातील प्रत्येक सज्ञान व्यक्तीला मतदानाचा हक्क आहे. वोटिंग कार्ड दिलेलं आहे इथं आणि आधार कार्ड पण आहे. भारतीय समाजाचा परिचय करून देणाऱ्या या पाठात आपल्या अत्यंत व्यापक स्वरूपाच्या संस्कृतीची आणि ती घडवण्यास कारणीभूत असणाऱ्या विविध प्रभावी घटकांची आपण इथं घटकांचा अभ्यास केलेला आहे. त्याची ओळख करून घेतलेली आहे. त्यातून आपल्याला सामाजिक संस्थांचे स्वरूप समजले असेल, समजण्यास फार मदत झालेली आहे. तसेच भारतातील सामाजिक बदलांच्या चिकित्सक अभ्यास सुद्धा आपल्याला या माध्यमातून करता येईल. प्रगती काय आहे त्या बाबतीमध्ये त्या प्रगतीचा अभ्यास आपल्याला करता येईल. विकास साधण्याच्या मार्गात आपल्याला अनुभवायला येणाऱ्या अडचणी सुद्धा तपासता येतील. या बऱ्याचशा गोष्टी इथं आपण पाहू शकतो आणि पाहण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होणार आहे. त्याप्रमाणे आपल्या पुढे असणाऱ्या वेगवेगळ्या आव्हानांची आपल्याला कल्पना येईल. आपल्याला काय करायचं आहे, काय करायला नको, आत्ता नेमकं काय करायचं आहे, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला कळतात. आणि म्हणून या चॅप्टरमध्ये भारतीय समाजाचा परिचय या चॅप्टरमध्ये आपण प्राचीन वैदिक काळापासून तर स्वातंत्र्योत्तर कालखंडापर्यंत सगळ्या बाबी पाहण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या बाबी इथं पाहिलेला आहे. या चॅप्टरमध्ये आपण नेमकं काय बघितलेलं आहे सारांश रूपाने इथं दिलेलं आहे शॉर्टमध्ये, ते तुमच्या लक्षामध्ये येईलच. अभ्यास करताना महत्त्वाच्या उपविषयांच्या आधारे विविध कालखंडांचा इतिहासाचा परिचय करून देण्यात आलेला आहे. जसं भारताचा ऐतिहासिक काळ प्राचीन, मध्ययुगीन कालखंड,
ह्या सगळ्या बाबी इथं स्वातंत्र्योत्तर कालखंड असा दिलेला आहे. ज्या उपमुद्द्यांचा विचार केलेला आहे ते पुढील प्रमाणे आहेत. कोणकोणते मुद्दे होते यामध्ये? धार्मिक प्रणालींचा प्रभाव, रूढी आणि प्रथा, आता अजून कट करायला लागेल. भारतातील स्त्रियांचे सामाजिक स्थान आणि शिक्षण पद्धती, भारतीय परंपरेतील या तीनही प्राचीन धर्माचा उत्तरवैदिक काळाच्या अखेरपर्यंत कसा प्रभाव होता ते, हिंदू, जैन आणि बौद्ध प्रभाव, ह्या सगळ्या गोष्टी इथं पाहिल्या. नंतरच्या काळात ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम, शीख, पारशी या धर्माचा प्रभाव अनेक क्षेत्रामध्ये, विशेषतः शिक्षण, आरोग्य सेवा ह्या सगळ्या बाबीमध्ये आणि सामाजिक देणग्यामध्ये झाला, ते सुद्धा आपण इथं बघितलं. मध्ययुगामध्ये भारतामध्ये अनेक हिंदू आणि मुस्लिम सत्तांचा उदय झाला. भारतामध्ये पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच, युरोपियन येऊन गेले. ब्रिटिश संस्कृतीचा प्रभाव प्रकर्षाने पडला. त्यामध्ये काय काय निर्माण झालं? प्रशासन, सामाजिक कायदे, शिक्षण, दळणवळण आणि संपर्क, सामाजिक सुधारणांच्या चळवळी, राष्ट्रवाद्या चळवळी, प्रसार यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. स्वातंत्र्योत्तर काळात संविधान, कायदेव्यवस्था, शिक्षण, आर्थिक आणि राजकीय बदल तसेच सुधारणा यांचा प्रभाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण हा प्रथम पाठ पूर्ण केलेला आहे. आणि मी सुरुवातीला बोललो होतो, जे विद्यार्थी शेवटपर्यंत बघत आलेले आहेत व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल. आणि नवीन गोष्टी जर याच्यात अजून ॲड पाहिजे असतील तर ते तसं तुम्ही मला सजेस्ट करू शकता, कमेंटमध्ये कळवू शकता. तर आपण यानंतर या चॅप्टरवर आधारित एक क्विज घेणार आहोत. आणि जेव्हा ती क्विज सुरू असेल त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्यानं प्रश्न वाचताबरोबर पटकन कमेंटमध्ये उत्तर लिहायचं, जेणेकरून आन्सर बघण्याच्या आधी तुमच्या त्या लक्षामध्ये येऊ शकेल. म्हणजे आपण या चॅप्टरचा पूर्ण डिटेल छोट्या छोट्या प्रश्नाच्या माध्यमातून पुन्हा अभ्यास करून घेणार आहोत. मग यानंतर आपण सेकंड चॅप्टरकडे वळू. स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक चॅप्टर घेऊ आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये. आणि अजून मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही जे प्रेझेंटेशन मला पाठवाल त्याचं प्रेझेंटेशन आपण इथं चॅनलला अपलोड करणार आहोत. तेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मला प्रेझेंटेशन पाठवा. बेस्ड ऑन प्रेझेंटेशन आपण चॅनलला अपलोड करू. तर इथं थांबू.